आणि ही देशाची सर्वोत्कृष्ट सेवा मानली जाते आणि या सेवेसाठी तो त्या ठिकाणी हजर होत आहे. आणि यामुळं आपण विद्यालयाच्या तर्फे त्याला पुढील भावी जीवनासाठी आणि आपल्या मातृभूमीच्या सेवेसाठी निघालेला हा थोडक्यात आंबेराव मोहिते जे त्या ठिकाणी सत्सेनापती होते, हा खुशीचा आंबेराव मोहिते हा नक्कीच आपल्या गावाचं, आपल्या खुशीचं आणि शिवाजी महाराजांच्या भूमीचं काम करेल आणि यथार्थ काम करेल अशी लोकमंगल ग्रुपच्या तर्फे मी त्याला शुभेच्छा देतो. तर त्याचा हा सत्कार कार्यक्रम आपल्या लोकमंगल ग्रुपचे मार्गदर्शक स्फूर्तिदायक असणारे आपले संस्थापक अध्यक्ष माननीय चिटणीस साहेब यांनी करावा असे त्यांना मी विनंती करतो. शाळेनं खूप मदत केली, त्याबद्दल मला शाळेचे मनापासून आभार मानतो. 22 तारखेला भोपाळ इथे ट्रेनिंगला जाणार आहे. मी विजय तात्रे अकॅडमी हापशिंगे मिलिटरी इथे प्रशिक्षण घेत होतो. तिथं 1 वर्ष आमचं भोपाळ इथे ग्राउंड होतं पहिलं, तिथं सरळ झालं. 1600चं ग्राउंड असतं. झालं की चेस हाईट वेट असतात, परत पुलअप्स असतात. तिथनं झालं की परत आमचं मेडिकल होतं आणि तिथनं झालं शेवट लेखी. धन्यवाद. म्हणजे एखादा मुलगा मिलिटरीमध्ये जातो पण तरी किती लाजतो हे प्रणय साळुंकेकडे बघितलं, लक्षात घ्या. मिलिटरीमध्ये जायचं याचा अर्थ असा होतो की त्याला इंटरव्ह्यू मध्ये तिथं घाबरलं नाही, पण इथं घाबरतं. पण आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातारा जिल्हा कबड्डीमध्ये 2रा नंबर जो आला, खरं पहिलाच येणार होता, त्या संघामध्ये तो होता. बरोबर आहे. त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ असा होतो, जरी तिने हापशिंग्याला मिलिटरीचा वर्षभर कोर्स जरी लावलेला असला तरी शालेय जीवनात जे त्याला मिळालं, मिलिटरीमध्ये समजा मी भरती होऊ शकतो का, तर नाही. ते त्यावेळेचं मी सांगतोय मी कसं होतो, जे वारा आला तरी मी पडलो असतो. अशी माझी फोटो दाखवेल माझा तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ असा होतो की शालेय जीवनामध्ये तुम्हाला अभ्यासाबरोबर व्यायामाची आवड पाहिजे, प्रत्येक स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. मग कबड्डी असेल, खो खो असेल. त्यामुळे त्याला जे मिलिटरीचं बाळकडू जे आहे ते शालेय जीवनात त्याला मिळालं आणि त्याला कळलं माझ्याकडे काय आहे, म्हणून तो मिलिटरीकडे गेला. पण तुम्हाला हेही माहिती पाहिजे, म्हणजे आपल्याला आता सागर या ठिकाणी प्रमुख आहे, बरोबर आहे का नाही? सागर मिलिटरीत जाऊ शकतात का आता? हो किंवा नाही सांगा? कोण म्हटलं नाही? जाऊ शकतात. म्हणजे मिलिटरीमध्ये आता हा महेश प्रणव जो गेलाय, प्रणव साळुंके, हे फक्त 5% आहे. किती? 5% म्हणजे उदाहरणार्थ मिलिटरी कसं गृहीत धरा, 10 लाख लोक मिलिटरीमध्ये आहेत, तर त्याच्या मागं 90 लाख लोक ही मिलिटरीच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स असतात आणि त्या डिपार्टमेंटसाठी लागतात. त्याच्यामुळे माझे मित्र आहेत संजय भोसले, डॉक्टर संजय भोसले म्हणजे कमिशनर होते, तर त्यांची मुलं मिलिटरीमध्ये आहेत. तर मला त्यांनी सांगितलं की मुलांचं लक्ष नसतं, शिक्षकांचं लक्ष नसतं, शाळांचं लक्ष नसतं. शालेय जीवनात जर हे सगळे काय कोर्सेस आहेत हे जर तिथले सांगितले तर तिथं अजून जोपर्यंत लक्ष नाही लोकांचं तोपर्यंत आपल्याला मिलिटरीमध्ये जाता येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तर तिथं तो जाऊ शकतो, मेकॅनिकल इंजिनियर त्याला तिथं संधी आहे, सिव्हिल इंजिनियर संधी आहे, नर्ससाठी अप्लाय करायचं संधी आहे, पार्लरवाले आहेत त्यांना संधी आहे, सगळ्यांना संधी आहे. त्याच्यामुळे ही इंडस्ट्री आहे, समजून घ्या.
त्याच्यामुळे तुम्ही आता मी सुद्धा अभ्यास करतो. जसं आपण मी जसं वाचलं, काय वाचलं, इन्फोसिस मध्ये 10वीला जर 90% मार्क त्याला आता 80% झाले आणि जर ऍप्लिकेशन केलं तर ते 5 वर्ष तुम्हाला सांभाळतात, वेगवेगळं ट्रेनिंग देतात. आणि आपल्या शाळेतल्या 3 मुली माझ्या माहितीप्रमाणे इन्फोसिस मध्ये गेल्या. तसं मिलिटरीचा सुद्धा तुम्ही पण अभ्यास करायचा आहे, आपले शिक्षक पण अभ्यास करतील, महेश सारखी मंडळी येऊन आपल्याला सांगतील. पण मिलिटरी याचा अर्थ फक्त सैन्य भरती नाही. म्हणजे एखाद्याला चांगला, आता आपण इथं पाककला स्पर्धा घेतो, बरोबर आहे. आणि खरोखर जी मुलं पाककला चांगली येते ती तिथं स्पर्धेत जाऊ शकतात. म्हणजे आता आम्ही कलकत्त्याला गेलो होतो, शिल्पा चिटणीस आणि मी राहिलो होतो. ते कर्नल होते, त्याने आमची सगळी सेवा केली. काय नाव करण नाही काय, कुणाल म्हणून आहे तो, आता जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवर आहे. आता त्याला तो एवढा मोठ्या पोस्टला आहे, पण त्याला बंकरमध्ये राहावं लागतं. तर तिथं बघितलं आम्ही, तिथं सगळ्यात जास्त किंमत कुणाला घेतला, तो पावरची आहे का नाही. तर तो वेगवेगळे पदार्थ करतो, इतक्या चांगल्या चांगल्या डिशेस करतो की ज्या 5 स्टार हॉटेलमध्ये मिळतात, त्या आम्हाला त्यांनी खायला घातल्या उदाहरणार्थ. त्याच्यामुळे त्यांना मिलिटरीमध्ये चांगले पगार आहेत, चांगले करतात, त्यांना बंदूक चालवायला शिकवतात उदाहरणार्थ. तर हे जे सगळं आहे ना, हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामुळं आपल्या लोकांना जास्त संधी मिलिटरीमध्ये, कारण आपण कणखर असतो. जरी त्यांनी बावरची म्हणजे आपला काय सहपाठी जरी त्यांनी घेतला तो, तरी त्याची प्रकृती पण बघतात. तेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांनी डोक्यातनं हे काढा की मिलिटरी म्हणजे जाऊन भरती होणं नाही, वेगवेगळ्या ठिकाणी भरती होते आणि त्याचा आपल्याला उपयोग करून घेतला पाहिजे. रमाईसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. भरपूर बोलेल याची मला खात्री वाटते. त्याला आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माझ्या कथेचे नाव कष्टाचे फळ. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला 5 मुले होती. ती खूप आळशी होती, दिलेले काम कधी पूर्ण करायचे नाही. शेतकऱ्याला खूप त्यांची काळजी वाटायची की मी मेल्यानंतर या मुलांची कशी व्हायची, ते संसार, त्यांचा संसार ते कसे चालवणार. एक दिवस शेतकऱ्याला एक युक्ती सुचली. त्यांनी सर्व मुलांना बोलवून घेतली. तो म्हणाला, मी एका यात्रेला चाललो आहे काही दिवस, तर तुम्ही आपल्या मुलांना आपल्या शेतात धन ठेवले आहे, तर ते तुम्ही काढून आमच्या परतून घ्या. हे ऐकून मुले खूप खुश झाली. लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी सर्व शेत खांदायला सुरुवात केली. पण सोन्याचा दिवस रात्र शेत खांदले, पण सोन्याचा अंड काय त्यांना सापडला नाही. शेवटी त्यांनी थकून विचार केला की शेत खांदले तर त्यात धान्य पेरले. तर त्यांनी धान्य पेरले, त्यात भरघोस उत्पन्न त्यांना मिळाले व ते उत्पन्न विकून त्यांनी बाजारात खूप सारे पैसे कमवले. काही दिवसानंतर शेतकरी परत आले. तो म्हणाला, शेतकऱ्याला ते मध्ये सर्व घडलेली घटना शेतकऱ्याला सर्व मुलांनी सांगितली. शेतकरी असंच म्हणला, मी या सोन्याबद्दल म्हणतो. धन्यवाद. तात्पर्य, आळस हा माणसाचा शत्रू आहे. मी तुमच्याकडे गुरु ठाकूर यांनी लिहिलेली कविता सादर करणार आहे. काया मेघवन दाखविना कधी कुणा डोळ्यात पण जिजू जिजू संसाराचा गळातला वटामंदी हसू दरी कणा वाटला गडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापण लई वगड हाय गड्या उमगाया बापर मुखी मुखी माया त्याची मुखी घाल मेला लेकराच्या पायी उभा जन्म उदरेला वासलेच्या भतली कशी कासवीशी तुझ्या पायी राबलो मी हाय त्याची खुशी हाय त्याची खुशी घडीवर तू थांब जरा ऐक त्याची दापर लई वगड हाय गड्या उमगाया बापर उमगाया
लई अवघड हाय गडा उमगाया बापर किती जरी लावल तू आबाळाला हग चिंता तुझी मुक्त मला त्याच्या काळजात मुलीच्या डोळ्यात कशी कासवीशी तुझ्या पायरा लोमी हाय त्याची खुशी हाय त्याची खुशी घडीवर तू थांब जरा ऐक त्याची दापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर उरामंदी महाराजाच्या काया मेघवाणी दाखविना कधी पुन्हा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हसू दरी गळा वाटला घडीवर तू थांब जरा ऐक त्याची दापर लई अवघड हाय गडा उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गडा उमगाया बापर उमगाया बापर शिकते मी ही बनवलेली कविता माझी स्वरचित आहे. माझ्या कवितेचे नाव एक मित्र असा असावा. वा टाळ्या वाजवा सूर्यासोबत चंद्र असावा. सूर्यासोबत चंद्र असावा. सुदामासोबत कृष्ण असावा. शिवरायांसोबत शिवा काशीत असावा. तसाच एक मित्र तुझ्यासारखा असावा. झाडांची साथ पर्णांनी निभवावी. झाडांची साथ पर्णांनी निभवावी. मातीला साथ गावकऱ्यांनी घालावी. कंसाची जोडी ज्वारीच्या ताटासोबतच लागावी. तशीच तुझ्यासारखी मैत्री मला जन्मोजन्मी लाभावी. ओहोळ जसा पाण्याविना सुका आहे. ओहोळ जसा पाण्याविना सुका आहे. जमीन जशी झाडांशिवाय फिकी आहे. माणुसकी जशी माणसाशिवाय अपूर्ण आहे. तशीच मी सुद्धा तुझ्याशिवाय अधुरी आहे. भांडखोर मस्तीखोर थोडंसं साधेपण. भांडखोर मस्तीखोर थोडंसं साधेपण. थोडीशी आपुलकी ठेवू नको परकेपण. आपलेपणा आहे आणि मन मोकळेपणा. आपलेपणा आहे आणि मन मोकळेपणा. हे अनमोल नातं टिकून राहावं हीच मनोकामना. हे अनमोल नातं टिकून राहावं हीच मनोकामना. धन्यवाद. ही कविता तर कुठे येणार आहे माहितीये का? पुणे केसरीमध्ये येणार आहे. टाळ्या वाजवा तुझ्यासाठी. ही कविता आहे त्या पुणे केसरीमध्ये त्या 7-8 दिवसात तुम्हाला बघायला मिळेल. आले की मी तुम्हाला नक्की पाठवून देईन. इयत्ता 9वी ही कविता मी स्वतः रचलेली आहे. माझ्या कवितेचं नाव आहे बाबा. न सांगता थांब काय करू नको. खाली गे जरा बघायचं पण थोडं सर हा जोरात आवाज जोरात पाहिजे. माझ्या कवितेचं नाव आहे बाबा. न सांगता प्रेम करतो तो. न बोलता आधार देतो तो. दुःख लपवतो तो. आयुष्य कसं जगावं ते शिकवतो तो. काही चुकलं तर समजावतो तो. सर्व इच्छा पुऱ्या करतो तो. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देतो तो. प्रत्येक चूक पोटात घेऊन सुधारतो तो. कधी प्रेमाने जवळ घेतो तो तर कधी रागाने ओरडतो तो. आपलासा वाटतो तो. कुठलाच भेदभाव करत नाही तो. खूप कष्ट करतो तो. चांगले वाईट अनुभव सांगतो तो. स्वप्न बघायला शिकवतो तो. हवासा वाटतो तो. जबाबदारीची जाणीव करून देतो तो. कुटुंबाच्या आधाराची सावली बनतो तो. सगळी कर्तव्य नीट पार पाडतो तो. माझं सगळं जग राहायचं. धन्यवाद. माझं नाव अथर्व शंकर चव्हाण. माझी स्वरचित कविता छावा. छावा. कोण तो औरंगजेब. कोण तो औरंगजेब त्यानं मागून वार केला. कोण तो औरंगजेब त्यानं मागून वार केला. आपल्याच माणसांना रिश्वत देऊन आपल्यावरच भावलेलं. आपलीच आपल्याला दगा देतात. आपलीच आपल्याला दगा देतात. ती म्हण तेव्हा खरी झाली.
औरंगजेबानं शंभूराजाकडून धर्म बदलण्याची अपेक्षा केली. साधं सुद्धा नाही ते, साधं सुद्धा नाही ते, भोसल्यांचंच रक्त होतं. साधं सुद्धा नाही ते, भोसल्यांचंच रक्त होतं. नसा नसातून मराठ्यांचं सळसळतं रक्त वाहत होतं. मरण पत्करलं पण राजानं इस्लाम स्वीकारला नाही. मरण पत्करलं पण माझ्या शंभू राजानं इस्लाम स्वीकारला नाही. मराठ्यांचं रक्त म्हणलं मोडेल पण वाकणार नाही. एवढंच ऐकून औरंगजेबाच्या पायाखालची जमीन हलली होती. म्हणून त्यानं लांबूनच माझ्या राजाला बेडी घातली होती. इस्लाम स्वीकारावा म्हणून माझ्या राजाचा कितीतरी त्यानं छळ केला. एक अवयव काढून त्यानं त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्वचेपासून सुरुवात केली. त्यांनी पहिले त्वचा काढली होती. पण तरीही राजानं जात बदलली नाही. हे पाहून त्याला थोडी भीती वाटली होती. काय करावं म्हणून औरंग्यानं त्यावर मीठ लावलं होतं. हे सगळं सहन करून राजानं फक्त जगदंब नाव काढलं होतं. दुसऱ्या दिवशी त्यानं एक नख उपसलं. जगदंब म्हणत राजानं तेही सहन केलं. नंतर त्याला जगदंब नावाचा थोडासा क्रोध आला. औरंगजेबाला जगदंब नावाचा थोडा क्रोध आला. म्हणून त्यानं जीभ काढण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला. जीभ बाहेर नाही, ती एक संरक्षण कवचाच्या आत होती. मुघलांच्या काय अख्ख्या इस्लामात एवढी कोणाकडे धमक नव्हती. राजानं स्वतःची जीभ स्वतः बाहेर काढली. माझ्या शंभू राजानं स्वतःची जीभ स्वतः बाहेर काढली. दुष्ट औरंग्यानं मात्र ती पकडी निवडून काढली. सगळा त्रास सहन करून राजानं इस्लाम स्वीकारला नाही. मराठ्यांचं रक्त होतं ते सहजासहजी झुकणाऱ्यातलं नाही. 30 दिवस राजाचा एक अवयव त्यानं काढला. एवढं सगळं करताना औरंग्याचा ताज पण नाही टिकला. एवढं सगळं सहन करून त्याच्या पोटाची भरली नव्हती खळगी. औरंगजेबाच्या पोटाची भरली नव्हती खळगी. म्हणून राजाचं तुकडं करून त्याने नदीकाठी पसरले. सगळं सहन करून राजा माझा हरून पण जिंकला होता. एवढा छळ करून औरंग्या मात्र जिंकून पण हरला होता. त्याचीच फळश्रुती म्हणून तो आयुष्यभर रडला. शंभू राजा मात्र शेवटच्या श्वासापर्यंत हसला. एवढं सगळं सहन करणं साधी गोष्ट नव्हती. म्हणून माझ्या शंभू राजाला एका छाव्याची पदवी प्राप्त होती. माझा छावा शेवटपर्यंत स्वतःच्या पायावर उभा होता. औरंगजेब मात्र पलंगावर पडून सडत होता. धन्यवाद. माझे नाव अश्विनी अशोक. आज मी तुम्हाला मी वाचलेल्या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे. जी तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी विनंती आहे. मी वाचलेल्या आतापर्यंत पुस्तकापैकी मला सर्वात जास्त आवडलेले पुस्तक म्हणजे अग्निपंख. हे पुस्तक भारताच्या माजी राष्ट्रपती आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. या पुस्तकात डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या बालपणापासून ते राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास रचण्यात आला आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे यशस्वी शास्त्रज्ञांपैकी एक होते. त्यांनी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. भारताची सैन्य क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी अणुचाचणी घेतली. 2002 सालापर्यंत ते असंख्य लोकप्रिय झाले होते. म्हणूनच त्यांना
मिसाईलमॅन म्हणून संबोधले जाते. अग्निपंख या पुस्तकात स्वतःचे चरित्र न मांडता त्यांनी कवितांचाही समावेश केला आहे. हे अग्निपंख हे पुस्तक तरुण तसेच प्रत्येक वयातील लोकांसाठी अखंड प्रेरणेचा स्रोत आहे. म्हणून प्रत्येकाने एकदा तरी हे पुस्तक वाचावे. संध्या गुरु, मी आता आठवी शिकते. मी वाचलेल्या पुस्तकात मी माझा अनुभव सादर करणार आहे. स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूंना लढला होता. प्रतापगडाचे पायथ्याशी अफजल खानला पडला होता. पुणे येथील साहित्य अग्नीला पुरता कोंडला होता. पुरंदरच्या पायथ्याला मिर्जाशी जाऊन लढला होता. आग्र्याला जाऊन खुद्द औरंगजेबाला भिडला होता. महाराष्ट्र या मातीत युगपुरुष शिवबा राजा होता. पुस्तक वाचल्यावर मला संभाजी महाराजांची ओळख अनेक स्वरूपात झाली. युवराज एक शूर लढाया, कोणत्याही प्रसंगी माघार न घेणारा वीर धोरणी राजकारणी, हृदय रक्ष राजा तरच संवेदना जाणून शब्दबदल करणारा कवी होय. कर्तव्यनिष्ठ पुत्र, प्रेमळ भाऊन या आदर्शपती, या सर्वातही त्यांची खरी ओळख मला पटली, ती माणूस म्हणून. मराठी साम्राज्याचे राजे असूनही त्यांनी गरीब जनतेवर अन्याय होऊ दिला नाही. प्रसंग पडताच आपल्याला विरोधात करून शिक्षाही केला, पण निरधारांचा बळी पडू दिला नाही. प्रत्येक धर्माचा आदरभाव असायचा त्यांच्या मनी. कोणत्याही कायद्याला सक्तीने धर्म बदल करायला लावला नाही. कोणत्याही कायद्याला धर्म बदल करायला लावला नाही. औरंगजेबाच्या कुटीत कारस्थानी महासत्तेप्रमाणे त्यांचे हे माणूसपण निर्विवादपणे मोठं वाटू लागलं. तेव्हा संभाजीराजे दिल्लीला खानाला जाऊन मिळाले. खरं तर त्यांच्यापेक्षाही जास्त चुकी परिस्थितीची होती, कारण सोयराबाई आणि दरबारातील काही महत्वाचे मंत्रीगण यांनी मिळून संभाजीराजांविरुद्ध अशी स्थिती निर्माण केली. इतकंच काय तर शिवाजी महाराजांना विष देऊन मारण्याचा कटही त्यांच्यावर केला. या सर्वातूनही कळत नकळत संभाजीराजांचं मन दुखवलं गेलं. संभाजीराजांनी बंड पुकारला. खरं तर हा ठराव छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध किंवा स्वराज्याविरुद्ध कधीच नव्हता. संभाजी महाराजांची ही शिकवण मला या पुस्तकातून मिळाली. स्वतःहून केल्यावर आपल्याला ठाम उभं राहता आलं पाहिजे. आपण त्या निर्णयामुळे चुकाल पण काहीतरी शिकाल. आपल्या ध्येयासाठी आपण अंतिम श्वासापर्यंत लढा, कारण असं बलिदान कधीच व्यर्थ जात नसतं. त्या बलिदानातूनच पुढच्या पिढीला नवीन जगण्याची आशा मिळते. हिंदवी स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या या छाव्याला विनम्र अभिवादन करून त्यांची ही शिकवण सदैव आमच्या मनी राहू दे हीच अपेक्षा. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव साक्षी दिगंबर शिंदे. मी आता 9वी शिकते. मी वाचलेल्या पुस्तकावर काही शब्द सांगणार आहे. मी वाचलेले व मला सर्वाधिक प्रिय असणाऱ्या पुस्तकाचं नाव अग्निपंख आहे. हे पुस्तक भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिले. या पुस्तकात अब्दुल कलाम यांच्या बालपणापासून ते राष्ट्रपतीपदापर्यंत संपूर्ण प्रवास रचवण्यात आला. अब्दुल कलाम भारताचे यशस्वी शास्त्रज्ञांपैकी एक आहेत. त्यांनी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. भारताची सैन्य क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी अनेक चाचणी घेतली. म्हणूनच त्यांना मिसाईलमॅन म्हणून संबोधले जाते. 2002 सालापर्यंत ते अत्यंत लोकप्रिय झाले. म्हणूनच त्यांना भारताच्या राष्ट्रपती पदासाठी निवडण्यात आले. अग्निपंख या पुस्तकात अब्दुल कलाम यांच्या बालपणाचे जीवन ते राष्ट्रपती पदासाठी करण्यात आलेली निवड पर्यंतचा संपूर्ण जीवन परिचय रेखाटला आहे. या चारित्र्याची सुरुवात एका लहान मुलापासून होते.
पुढे तो इस्रोचा प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भारताचा राष्ट्रपती बनतो. मला या पुस्तकातील सुरुवातीचे धडे जास्तीच आवडले, कारण या धड्यामध्ये भारतातील कालखंडाचा 1930 ते 1950 या कालखंडाच्या परिस्थितीचे चित्रण केले होते. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. माझं नाव अथर्व चव्हाण. मी वाचलेलं पुस्तक तोत्तोचान. अखंड आणि अख्ख्या ग्रंथालयातून मला आवडलेले पुस्तक म्हणजे तोत्तोचान हे पुस्तक मला सहजासहजी मिळालेलं नव्हतं. आमच्या मराठीच्या शिक्षकांनी ते आमच्या शाळेत उल्लेख करून त्यांच्या माध्यमातून मला प्राप्त झालेलं पुस्तक म्हणजे तोत्तोचान हे अनोखं वेगळंसं नाव आणि आपल्या अनुभवातलं नसलेलं, परिचयाचं नसलेलं नाव हे तोत्तोचान. तोत्तोचान असं वाटतं की एखादा विनोदी प्रसंग असावा, पण तसं नाही. हे एक जपानमधील मुलीचं नाव. मुखपृष्ठावर तोत्तोचान नावाखाली एक मुलगी बसलेली आपल्याला पाहायला मिळते. या पुस्तकाचे लेखक नियोचान त्यांनी हे पुस्तक तोत्तोचानच्या अनुभवातून लिहिलेलं होतं. तोत्तोचान एक अधिक गरीब कुटुंबातली जरी नसली तरी वेडसर मुलगी होती. तिला अभ्यासापेक्षा खेळणं, बागडणं, निसर्गाचा आनंद घेणं अशा गोष्टीत जास्त रस होता. जपानमधील टोकियो शहरातील सगळ्यात प्रसिद्ध शाळेमध्ये तिला प्रवेश पहिलीच्या वर्गात झाला. पहिलीच्या वर्गात जाताच तिला अभ्यासात रस नसल्यामुळे ती इकडे तिकडे बघायची, इकडे तिकडे पसरायची, मुलांवर दंगा करायची, चिमण्यांवर मनमोनच बोलायची, आणि घरट्यांकडे पाहून हळूच हसायची. हे सगळं पाहताना तिच्या शिक्षकांना काही वेगळंच वाटायचं. नंतर परीक्षा जवळ आली. परीक्षेत तिचा पूर्णतः नापास झाल्यामुळं मुख्याध्यापकांनी तिच्या आई वडिलांना बोलून तिला शाळेतून हकलून लावलं. शाळेतून हकलून लावल्याबरोबरच आता तोत्तोचानला कुठं घालायचं. आई वडिलांनी एकुलती एक असणारी तोत्तोचान खूप प्यारी होती, म्हणून आपल्या जवळच्याच एका रेल्वे शाळेत म्हणजेच एका निसर्गरम्य शाळेत तिला घातलं. ती शाळा म्हणजे अगदी सुसज्ज पण एका रेल्वेच्या डब्यात बसलेली होती. निसर्गरम्य शाळा, रेल्वेच्या डब्याच्या खिडक्यातून आत आलेल्या आंब्याच्या फांद्या, त्यावर खेळणारे पक्षी, कीटक हे पाहून तोत्तोचानला खूप आनंद व्हायचा. अशा ह्या तोत्तोचानचा जीवनकथा ह्या पुस्तकाच्या लेखकांनी मांडण्याचा उत्तम प्रकारे प्रयोग केला आहे. ह्या पुस्तकातील आशय, अर्थ आणि त्या तिच्या तोत्तोचानच्या जीवनातला प्रसंग पाहून एक हास्य विनोदी आणि आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल असं पुस्तक तोत्तोचान. एवढं बोलून मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष आहे का? माझं पण तुमच्याकडे लक्ष आहे. काय मी फक्त अर्धा तास बोलणार, कमी बोलू पण 10 मिनिटं बोलू. सर मला म्हटले मुलांना फार भूक लागली, किती केविलवाणी दिसत आहे, तर म्हटलं मग थोडं बोलेल. आणि वाटलं जेवणानंतर म्हटलं तर बोलेल. काय होतं आत्ताच बोला म्हणलं, सांस्कृतिक कार्यक्रम आहे असं का नंतर पण 10-15 मिनिटं बोलतो. पुण्याहून आले द्या ना संधी. बरं ताळ बसले सगळे. मी होतो शाळेमध्ये शिक्षक. असं कोणी टोक काढून बसलं, मान टाकून बसलं, आपापसात बोललं, मला चालत नाही. कळलं? सगळ्यांचं लक्ष माझ्याकडं. ज्याचं लक्ष नसेल मी असं बोट केलं की त्यांनी ताट बसायचं. आपण एक गाणं म्हणूया छान छान छान, ठीक आहे ना? काय माहिती का, शिक्षण म्हणजे काय? बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं मस्तपैकी परीक्षा द्यावी, 100 पैकी 100 गुण मिळवावेत, सगळ्या गावाने आपलं कौतुक करावं, हे आहेच. अभ्यास केलाच पाहिजे, बरोबर आहे का? पण शिक्षण म्हणजे हे बाकीचंही आलं पाहिजे ना. मी एका शाळेमध्ये मुख्याध्यापक होतो, 16 महिनेच होतो आणि नंतर रिटायर झालो. तर ती शाळा म्हणजे 3च वर्ग होते.
त्याला पीटी टीचर नाहीये, संगीत शिक्षक नाहीये, आम्ही 5च माणसं, मी त्यात मुख्याध्यापक. पण मुलं इतकी गुणी होती की मग एका मुलाला सांगितलं होतं, तू दररोज वर्तमानपत्रामधला सुविचार वाचायचा आणि तो फळ्यावर लिहायचा. तो शेजारच्या माणसाचं वर्तमानपत्र घ्यायचा, तो सुविचार वाचायचा, लिहून आणायचा. सर खडू द्या का, सुविचार नाही करायचा. मुलं सुविचार लिहायची, प्रार्थना घ्यायची, ऑर्डर द्यायची. येते लक्षात. बरीचशी कामं स्वतः झाडून पण काढायची. आणि झाडून वगैरे काढलं की सर पुस्तक दे की वाचायला, झाडून नाही काही काढलं. मग मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बरीचशी पुस्तकं विकत घेतली होती. 1 रुपया, 1.5 रुपये, 2 रुपये ते देऊन टाकायचो. अशी बक्षिसं द्यायचो. आता मुलांनी छान भाषणं केली, बरोबर आहे का, कविता सादर केल्या, पुस्तकाबद्दलचे अभिप्राय दिले. शिक्षण म्हणजे भाषण करता आलं पाहिजे, गोष्ट सांगता आली पाहिजे, गाणं म्हणता आलं पाहिजे, नृत्य करता आलं पाहिजे, खेळता आलं पाहिजे, ताट बसता आलं पाहिजे, आणि समोरचा मनुष्य काय बोलतोय ते मनापासून ऐकलं पाहिजे. नुसतं ऐकून चालत नाही, घरी गेल्यावर तो बाबा काय बोलला ते सांगता पण आलं पाहिजे. माझा आवाज काय फार छान नाहीये त्या मुलीसारखा, लता मंगेशकर का तो नाहीच नाही, पण आपण एक गाणं म्हणूया, साने गुरुजींनी लिहिलंय ते. हा, मी अगोदर चाल सांगतो. चाल काय सांगतो? चाल. मी एक ओळ अगोदर सांगतो, ऐका, आणि नंतर आपण म्हणूया. ताट बसले, सगळ्यांचं लक्ष माझ्याकडं, माझं पण तुमच्याकडे लक्ष. आम्ही देवाचे मजूर, असं त्या गीतातून बोलू. साने गुरुजी मोठे लेखक. आम्ही देवाचे मजूर, आम्ही देशाचे मजूर, देवाचे मजूर, आम्ही देशाचे मजूर, कष्ट करू भरपूर. अशी चाले आहे का नाही? सोपी सोपी आहे का नाही? ताळ बसले, डोळे उघडे आहेत का? नाही तो तर मी डोळे म्हणून बंद करून गाणं म्हणेल, चालेल का? नाही चालेल. हा, एक एक ओळ म्हणतो, मी थांबलो की तुम्ही सुरू करायचं. आम्ही देवाचे मजूर, आम्ही देशाचे मजूर, आम्ही देशाचे मजूर, कष्ट करू भरपूर, कष्ट करू भरपूर, आम्ही देवाचे मजूर, आम्ही देशाचे मजूर, आम्ही देवाचे मजूर, आम्ही देशाचे मजूर. नीट म्हणा होता, आवाज छान काढावा, रडल्यासारखं नको बाबा. बाहेरील ही शेती करून, धनधान्याने तिला नटवून, फुला फळांनी तिला हसवून, दुष्काळा करू दूर, दुष्काळा करू दूर, आम्ही देवाचे मजूर, आम्ही देशाचे मजूर, आम्ही देवाचे मजूर, आम्ही देशाचे मजूर. हृदयात हिची शेती करून, स्नेह दयेचे मळे पिकवून, समानता स्नेहाला निर्मूळ, सौख्या अनुपूर, अनुपूर, आम्ही देवाचे मजूर, आम्ही देशाचे मजूर, आम्ही देवाचे मजूर, आम्ही देशाचे मजूर. घाण जगातील करुणी दूर, घाण जगातील करुणी दूर, स्वर्ग निर्मितो या पृथ्वीवर, घाण मनातील करुणी दूर, घाण मनातील करुणी दूर, स्वर्ग निर्मितो या पृथ्वीवर, स्वर्ग निर्मितो या पृथ्वीवर. बदलू बदलू सारा नूर, बदलू सारा नूर, आम्ही देवाचे मजूर, आम्ही देशाचे मजूर, आम्ही देवाचे मजूर, आम्ही देशाचे मजूर. दिवसभर असे कष्ट करून, दिवसभर असे कष्ट करून, जाऊ घामाघूम होऊन, जाऊ घामाघूम होऊन, रात्री भजनी जाऊ रमुन, रात्री भजनी जाऊ रमुन, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम,
पतित पावन सीताराम। ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। भक्तीचा धनुसूर, आम्ही देवाचे मजूर, आम्ही देशाचे मजूर, आम्ही देवाचे मजूर, आम्ही देशाचे मजूर। कर्मामध्ये दिव्यानंद, सेवेमध्ये दिव्यानंद, नाही अन्य फळांचा छंद, नाही काही जरूर, आम्ही देवाचे मजूर, आम्ही देशाचे मजूर, आम्ही देवाचे मजूर, आम्ही देशाचे मजूर। बाबा छान म्हटलं तुम्ही, तुमच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा। काय बसले सगळे? लक्ष माझ्याकडं। बस आता मुलांनी छानपैकी भाषणं केली, मला ती आवडली, गोष्टी सुद्धा आवडल्या, इथे लक्षात। आणि सुरुवातीला थोडीशी भीती वाटते, हातामाता कागद थोडा थरथर कापतो नाही का, आणि मग असं वाटतं रे तयारी नाही का काय, पण या वयामध्ये असं होतं। पण पुढं पुढं तुम्ही चांगले वक्ते व्हाल, कथानिवेदक व्हाल। म्हणजे काय कथानिवेदक? म्हणजे गोष्ट सांगणारे। हा बा काय झालं, माझं गाव आहे बेलसर, पुरंदर तालुक्यामध्ये, आणि त्याचं मुख्य ठिकाण आहे सासवड। कुठलं रे? त्या सासवडला एक मराठी शाळा होती, जुन्या काळची मराठी शाळा, 7वी पर्यंत शाळा। आणि तिथे एक आत्रे नावाचे मुख्याध्यापक होते। आडनाव काय सांगितलं मुख्याध्यापक होते? हा, पण त्यांना आपल्या चिटणीस सरांच्या सारखे फार हाऊस, शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व्हावे, मुलांनी गोष्टी सांगाव्यात, गाणी म्हणावी, कविता गाव्यात, असे त्यांना हाऊस, कारण ते शिक्षणच आहे ना। आणि मग त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता, काय, दर शनिवारी मुलांनी गोष्टी सांगायच्या, त्याचं गाणं म्हणायचं, कविता म्हणायचं, असा सांस्कृतिक कार्यक्रम, येते लक्षात। त्यामुळं मग प्रार्थना झाली, स्वातंत्र्यपूर्वीचा काळ बरं का, प्रार्थना झाली, ईश्वरस्तवन वगैरे झालं की मुलं तिथंच बसायची। आणि मग ज्या मुलाला सांगितलं असेल तू कविता म्हण, तू गाणं म्हण, तू गोष्ट सांग, तो आपापली कला सादर करायचा। तर प्रल्हाद नावाचा एक मुलगा होता, त्याला सांगितलं होतं त्या मुख्याध्यापकांनी, येत्या शनिवारी तुला गोष्ट सांगायची। प्रल्हाद म्हणाला हो गोष्ट सांगेन, पण लिहून द्या, मुलांना गोष्ट लिहून द्यावं लागते, भाषण लिहून द्यावं लागतं। पुढं पुढे मग ती स्वतः भाषण करतात। प्रल्हादला त्याच्या गुरुजींनी गोष्ट लिहून दिली, प्रल्हादने ती छानपैकी पाठ केली, नुसती पाठ केली ना, आईला म्हणून दाखवली, वडिलांना म्हणून दाखवली, आणि आरशासमोर उभं राहून धाड 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 म्हणून पाहिली, जमतंय का नाही, आणि किती वेळ लागतो हे पाहिलं। तयारी झाली, शनिवार उजाडला, सकाळची वेळ होती, मुलं उठली, आंघोळ्या वगैरे केल्या, देवपूजा झाली, नाश्ता झाला, दप्तर भरलं, आणि मुलं बरोबर सकाळी 7:15 वाजता शाळेमध्ये हजर। तुम्ही कसे छान बसलाय, अशी ओळीमध्ये मुलं छान बसली, ताट छातीभीती काढून अशी मुलं छान बसली, प्रार्थना झाली, ईश्वरस्तवन झालं, मुख्याध्यापकाने सांगितलं बसा खाली, आता आपला सांस्कृतिक तास सुरू होईल। मुलं खाली बसली, आज कोण बोलणार आपल्यापैकी, उत्सुकता असते का नाही। आणि मग सांगितलं गुरुजींनी की प्रल्हाद नावाचा मुलगा तुम्हाला गोष्ट सांगणार आहे। प्रल्हादची छान तयारी केली, तो उभा राहिला आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली, पाठच होती, पण काय झालं कुणाला ठाऊक, त्याने असं समोर पाहिलं, अरे आपल्याच वर्गातली मुलं की, आपल्याच वर्गातली मुलं आपल्याकडे बघतायत। जेव्हा 60 मुलं 120 डोळ्यांनी एका व्यक्तीकडे पाहतात, त्याचं काय होत असेल। पण पाहणारे सुद्धा फार चमत्कारिक नजरेने पाहतात हो, कुणी पायाकडे पाहतात तसं उभं राहिलं, कुणी बघतं याचं काय पॅन्ट बीट हलते काय थरथर थरथर, कुणी बघतंय घाबरलंय का काय, कुणी चेहऱ्याकडे बघतं, आणि त्याला इतकं घाबरल्यासारखं झालं, इतकं घाबरल्यासारखं होती, गोष्टच आठवेना पाठ केलेली, पहिलंच वाक्य आठवेना। कधी कधी आपण असं ब्लँक होऊन जातो बरं का, लहानपणी असं होतं। आता आमचं शिरीष चिटणीस सरांना आमचं काय होत नाही, आम्ही सरावलोय ना जरा। आणि तुम्हाला खरं सांगू का,
मी गणित आणि विज्ञान शिकवत होतो शाळेमध्ये BSc BS. मला गोष्ट सांगता येत नव्हती, मला भाषण करता येत नव्हतं, पण शाळेतली मुलं जयंती पुण्यतिथीला बोलायची ना, असं वाटायचं अरे छोटी छोटी पोरं बोलतायत, आपण तर BSc BS आपल्याला कुठं बोलता येते. मग मला वाटायचं आपल्याला बोलता यावं, म्हणून हळू मी ते व्यासपीठावर ताबा घेतात मग बोलायला लागलो. आता मला भीती वाटते का? उलट माझी तुम्हाला भीती वाटेल, पण मला नाही भीती वाटेल. हे विनोदाने म्हणतो. आणि त्या प्रल्हाद नावाचा मुलगा उभा राहिला, त्याला पहिलंच वाक्य आठवेना आणि त्याचे जे मुख्याध्यापक होते ते त्याचे चुलतेच होते. त्यांनी ती गोष्ट लिहून दिली होती. त्यांच्या लक्षात आलं प्रल्हाद घाबरलाय, थरथर कापतोय, त्याला भीती वाटायला लागली, कशाला कोरड पडली, पाणी प्यावंसं वाटतंय आणि त्याला पहिलंच वाक्य आठवेना. मग त्यांनी एक पहिलं वाक्य हळूच त्याला सांगितलं आणि त्याची ट्यूबलाईट पेटली. असं आहे का पहिलं वाक्य? मग तो धाड 2-4 वाक्य बोलला आणि झालं. मग परत 2-4 वाक्य बोलला, झालं. परत 2-4 वाक्य सांगितली, झालं. पोरं म्हणली गोष्ट सांगतोय का झालंच म्हणतोय सारखा. पोरांनी मोजलं बरं का, पोरांनी चमत्कारिक असतात. किती वेळा म्हणतोय झालं. त्याच्या गोष्टीमध्ये 12 वेळा झालं. एकदाची कशी तरी गोष्ट झाली, घाबरलेला तो मुलगा पण तिची गोष्ट संपून जागेवर बसला आणि त्याने म्हटलं नको बाबा, ही गोष्ट सांगायचं काम आपलं नाही. घामाघूम झाला, जागेवर बसला. बाकीचे कार्यक्रम झाले आणि मग तो तास संपला, मधली सुट्टी झाली. पोरं काय शाणी असतात काय, लागले त्याच्या मागं. मग कसं काय झालं, मग कसं काय झालं. तो म्हटला व्यासपीठ हे आपलं कामच नाही. परत जाहीरपणे भाषण द्यायचं त्याने गोष्टही सांगायची नाही. त्याने धसकाच घेतला. त्या मुलाचं नाव पुढे तो मुलगा मोठा झाला, वक्ता झाला, संपादक झाला, लेखक झाला, कवी झाला, नाटककार झाला, विडंबनकार झाला आणि राजकीय नेताही झाला. त्याने चित्रपट निर्माता झाला. त्या माणसाचं नाव प्रल्हाद केशव आत्रे. काय नाव? नाव ऐकलंय का कधी? नक्की. मग एकेकाळी तुमच्यासारखा तसा घाबरणारा हा मुलगा चांगला फारडा वक्ता झाला. म्हणजे भविष्यात तुम्ही होणार आहे का नाही वक्ते? घाबरायचं नाही, ठणकून बोलायचं. कळलं तुम्हाला? इथून पुढचे जे कार्यक्रम होतील ठणकून बोलायचं. आपण काय करतो, हात बांधतो आपलेच, कधी कधी खिशात हात घालतो, बरोबर आहे का? कधी कधी वर बघून बोलतो, असं पायाकडे बघून बोलतो. कोणाकडे बघून बोललं पाहिजे रे? समोरच्या माणसाकडे बघून बोललं पाहिजे. आणि म्हणून ही जी काही मोठी माणसं झाली, एकदम मोठी झाली का रे? प्रल्हाद केशव आत्रे आचार्य झाले. आचार्य होणे काय साधी गोष्ट नाही. कुणी पदवी दिली त्यांना? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर एकदा बोलता म्हणाले, हे महाराष्ट्राचे आचार्य आहेत, आणि ते आचार्य झाले. आणि आचार्य आत्रेने सुद्धा सावरकरांच्यावर भाषण करता कौतुक करता मुंबई महानगरपालिकेने त्यांचा सत्कार केला आणि म्हणाले हे भारताचे स्वातंत्र्यवीर आहेत. आणि तेव्हापासून लोक त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणायला लागले. या डिग्र्या कुठल्या विद्यापीठामध्ये मिळालेल्या नाहीत, शाळेमध्ये मिळालेल्या नाहीत, आपल्या कर्तृत्वाने मिळालेल्या नाहीत. तेव्हा माझं असं म्हणणं आहे, चिटणीस मॅडम, मी चरित्र वाचली, आत्मचरित्र वाचली, तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की चरित्र आणि आत्मचरित्र हा जो वाङ्मय प्रकार आहे, सगळ्यांनी माझ्याकडे पहा, तिकडे काय पाहणं काही बोला. चरित्र आणि आत्मचरित्र हा जो प्रकार आहे ना, वाङ्मय प्रकार, हा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्वाचा आहे असं माझं मत आहे. अहो, मी गांधीजींचं आत्मचरित्र वाचलं, माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ, म्हणजे माझे सत्याचे प्रयोग. काय लिहिले गांधीजींनी? गांधीजी आज प्रकृतीने फार अशक्त होते. हा मुलगा तरी मिलिटरीमध्ये गेलाय, तसा तगडा आहे, उंच पुरा. गांधीजी फार प्रकृतीने अशक्त होते आणि बिथरट होते. अंधाराला घाबरायचे. भूत आहे का नाही माहिती नाही, पण कोणतरी म्हणणारे भूत असतं, भूताला घाबरायचे, अंधाराला घाबरायचे, प्रकृतीने अशक्त. आणि त्यांच्या घरामध्ये एक कामवाली बाई होती, कळलं का? तिचं नाव रंभा. काय नाव सांगितलं? ते रंभाला असं म्हणायचं, रंभा, मला अंधाराची फार भीती वाटते ग, मला भूताची भीती वाटते. ते म्हणाले काय व्हायचं नसतं, भूतभीत काय नसतं, हे सगळे काल्पनिक खेळ आहेत. आणि अंधार काय होणारच आहे, जसा दिवस असतो तशी रात्र असते, मग अंधार होणार का नाही?
आणि भूतभीत काय नसणारे आपली जी भिंतीवर सावली पडते ना ती आपलीच सावली असते. मग आपण बसलो सावली बसते, आपण उठलो सावली उठते, आपण झोपलो ती आडवी होते. म्हणजे आपली ती गुलाम आहे, त्याला काय घाबरू नको. आणि हे बघ, तुला जर भीती वाटलीच तर तू देवाचं नाव घे, राम 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 असं म्हणायचं. काय म्हणायचं? ही मुलगी माझ्याकडे बघ, ही मुलगी काय म्हणायला सांगितलं? भीती वाटली तर काय म्हणायचं? आपण म्हणतो का भीती राम 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 राम. मग मोहन, महात्मा गांधी मोहन करमचंद गांधी, भीती वाटली की ते म्हणायचं राम 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 राम. इतका देवावर विश्वास, कोणा त्यांना भीती वाटली नाही. माणसं मोठी होतात म्हणजे काय एकदम मोठी होतात काय? ती अशी भित्री असतात, अशक्त असतात, पण हळूहळू घडत जातात, वाढत जातात आणि व्यक्तिमत्वाचा विकास होतो. 4थीचा वर्ग होता, 3वीचा 4थीचा मॅडम, हे गांधीजी 4थीच्या वर्गात शिकत होते. 3वीच्या वर्गात तेव्हा शिक्षण अधिकाऱ्याला डिपोटी म्हणायचे, डिपोटी. आणि तो शाळा तपासायला यायचा. आता म्हणतात ईओ, एज्युकेशन ऑफिसर. तेव्हा म्हणायचे डिपोटी. काय म्हणायचे? डिपोटी. आणि त्यांना सांगितलं डिपोटी शाळा तपासायला येणार. गुरुजींना असं वाटतं, अरे बापरे, मुलांनी उत्तर दिली पाहिजे, चुकता कामा नये, शेरा चांगला मिळाला पाहिजे आणि आपला निकाल 100% लागला पाहिजे. शाळा चांगला, की वर्ग चांगला आहे, मुलं हुशार आहे, उत्तरं छान दिली, शाळा स्वच्छ होती वगैरे वगैरे. मग पोरांना सांगून ठेवलं नीट उत्तर द्यायची वगैरे वगैरे. आणि एक गुरुजी शिकवत होते आणि थोड्या वेळाने डिपोटी आले, वर्गात आले. गुरुजींना विचारलं काय चाललंय? काय नाही म्हणाले, इंग्रजी शिकवतोय. कितवीचा वर्ग आहे? 4थीचा. कोणाची तयारी चांगली आहे का? आता गुरुजी म्हणतात नाही हो, चांगली, गरीब आहेत बिचारी, जाऊ दे. गुरुजी म्हणाले आहे चांगली तयारी आहे, काही स्पेलिंग विचारू का त्यांना? आता गुरुजी कसं म्हणतात, नका विचारू, भूक लागली त्यांना, नंतर विचार. पण दिलं म्हणजे आता आलाय तपासायला तर विचार. मग त्या डिपोटीने, त्याचं नाव जॉयस, काय नाव सांगितलं? जॉयस. इंग्रज अधिकारी होता, स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट. मी मनाचं काय सांगत नाही, खरं सांगतो. त्या अधिकाऱ्याचं नाव जॉयस. त्यांनी शब्द सांगितले मुलांना. जुन्या काळी पाट्या होत्या माहिती आहे तुम्हाला, पाट्या पेन्सिली. आता वह्यान पेन आले, ते पाठीवरती लिहायचे. त्याने एक शब्द सांगितला, पुढं स्पेलिंग लिहायची, अशी मानवाकडी करून करून पेन्सिलीने. पेन्सिली पाहिलं का पांढऱ्या? आणि चुकलं की तिथलं तिथं दुरुस्त, तिथलं असं ते. आणि सगळ्या वर्गात आवाज टिक 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 आवाज. एक स्पेलिंग सांगितलं पोरांनी लिहिलं, दुसरं सांगितलं पोरांनी लिहिलं. शाळेत स्पेलिंग सांगतायत, पोलं लिहित आहेत मानवाकडे करून करून त्या स्लेट पाटीवर. आणि गुरुजी 2 रांगेच्या मधलं फिरतायत, त्यांची छाती धाड धाड धाड. का? पोरं चुकवत आहेत का बरोबर लिहित आहेत, चुकवत का बरोबर लिहित आहेत. साहेब कसला शहरात येतो कसला नाही. आणि गुरुजी फिरता फिरता मोहन नावाच्या मुलापाशी गेले आणि त्याने असं तिरक्या नजरेने पाहिलं, या बाबाने कसं लिहिलं. तर मोहनचा केटल नावाचा शब्द चुकला होता. केटल, KETTLE, केटल म्हणजे किटली किंवा कढई असा तो शब्द. गुरुजींना पाहिलं, गुरुजींना वाटलं बाकीच्या पोरांचं आहे बरोबर, या पोराचं चुकलंय हो. मोहन म्हणजे कोण? महात्मा गांधी. आता कसं काय सांगायचं, येणार तेवढा दुरुस्त करून घे, इकडे तिकडे बघ काय चलाकपणा तुला कळतो का नाही? हा, आमच्या काळात आम्ही कसले चलाक होतो. ते मोहनला काही कळलं नाही. मग त्यांनी काय केलं, 2 रांगेच्या मधनं फिरता फिरता आपल्या पायाचा अंगठा, पोरं खाली बसली होती, बेंच कुठला आलं 2 रांगात खाली बसली होती, आपल्या पायाचा अंगठा हळूच त्याच्या मांडीला स्पर्श केला. कशासाठी? ते केटल नावाचा शब्द चुकलाय, जरा दुरुस्त कर, माझ्या आवडीचा प्रश्न आहे, तुझं काय नाही, मला पगार मिळतोय. त्याचं साहेब घरी पाठवले. पण मोहनला काय कळलं नाही. मोहनला असं वाटलं गुरुजी सुपरविजन करतायत, आणि सुपरविजन याचा अर्थ कोणी कोणाचं पाहून द्यायचं नाही, गुरुजी सुपरविजन करतायत. आणि चालता चालता गुरुजींचा चुकून पाय लागला असं त्याला वाटलं, ते पाया पडले. गुरुजी म्हणजे काय वेंधळ पोरगे, मी काय सांगतो याला काय कळले ना. गुरुजींनी परत 2nd राऊंड मारला, पाहिलं शब्द दुरुस्त नव्हता, केटल नावाचा. परत जरा अंगठ्याने थोडासा मांडीला स्पर्श केला, त्याला वाटलं परत दात लागली, ही परत पाया पडली. गुरुजी स्वतःच दात ओढ खात होते, काय वेंधळ पोरगे. शेवटी वेळ संपली. गुरुजी म्हणजे पाट्या पालथ्या टाका. पोरांनी पाट्या पालथ्या टाकल्या, साहेबांनी सांगितलं. आणि मग साहेब एखाद्याची बघू तुझी पाठी, इंग्रजी गोळापान साहेब, लालबुंद सफरचंदासारखा कसला देखणं असतो, इंग्रज साहेब ना. आणि मग एक 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 तपासलो, मोहनची पाठी तपासली, 4 शब्द बरोबर होते, केटल शब्द चुकला होता. ते म्हणजे ठीक आहे, पोराचं चुकतं, साहेबांना काही वाटलं नाही, गुरुजींनाच लय वाईट वाटलं.
सगळा वर्ग 100% बरोबर आला. ठीक आहे, साहेब आले, मग ऑफिसमध्ये गेले, शेरे मुखामध्ये शेरा मारला शाळेबद्दल, मुलांच्याबद्दल, शिक्षकांना निघून गेले. तर मग गुरुजींना राग आला, गुरुजी वर्गात गेले म्हणजे मोहट खूप घाबरलो. काय कर आपल्याला अरे तुझा शब्द चुकला. हो गुरुजी, मला तो येत नव्हता. अरे पण मी तुला काही सांकेतिक फोनगिरी कळत नाही का? नाही गुरुजी, मला वाटतं तुमचं चुकून पाय लावलं, मी पाया पडलो का नाही तुमच्या. मोहन सत्यवचनी होता. खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, पाहून राहायचं नाही. त्याने कोणाशी पाहून लिहिलं नाही. चुकलं तर चुकलं, मला येत नाही तर नाही येत, पण मी पाहून लिहिणार नाही. हा सत्यवचनी मुलगा मोहन पुढं काय झाला, महात्मा झाला. महात्मा होणं साधी गोष्ट आहे काय? साधी गोष्ट आहे काय? तुम्हाला उद्या म्हटलं अहो महात्मा, ते तुम्ही म्हणतात तसं उपरोधिकपणे मला म्हणू नका. महात्मा ही पदवी कोणालाही नसते. एखादेच महात्मा असतात गांधी, एखादेच महात्मा गौतम बुद्ध असतात, येते लक्षात. एखादेच महात्मा फुले असतात, आणि या पदव्या त्यांना जनतेने दिलेल्या असतात, कुठल्या विद्यापीठामध्ये नाही. एक 5 मिनिटाची गोष्ट सांगून थांबवतो, मला लई बोलायला लागतं, पण तुम्ही कमी वेळ देताय म्हणून. हा, काय झालं, 1932 सालची गोष्ट. पहिल्या गोलमेज परिषदेला गांधीजी गेले नव्हते 1931 साली. तुम्ही वाचलं ना सगळा इतिहास वगैरे. पहिली गोलमेज परिषद, राऊंड टेबल कॉन्फरन्स, 10वी मुलांना माहिती असेल, ते गेले नव्हते. पण दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले. गांधीजी होते दिल्लीला, त्यांचे सेक्रेटरी महादेवभाई देसाई मुंबईला तिकीट वगैरे काढलं, सामान विमान सगळं भरलं, कारण आता गोलमेज परिषदेला जायचे 6 महिने, कळलं का. सारख्या सभा मिटिंग होणार, सगळं सामान वगैरे घेतलं. आणि मग गांधीजी घाई घाई आले. ती बोट, पहिलं बोटीने प्रवास होता, आता बोटीने नाही विमानाने करतात, माहिती का तुला. मी पण विमानाने गेलो होतो अमेरिकेला, तिकीट काढून ना. आणि मग पहिलं बोटीने प्रवासाने इंग्लंडला जायला 1.5 महिना लागायचा, 2 महिने. 60,000 किलोमीटरचा, 8,000 किलोमीटरचा प्रवास ना. एका बंदरावर गाडी हे थांबलं बोट, तर 2-2 दिवस थांबायची. आणि मग गांधीजी आले, तिकीट काढलं होतं, सगळं बोटीमध्ये सामान चढवलं, बसले, आणि बोट सुरू झाली. दुसरी गोलमेज परिषद, राऊंड टेबल कॉन्फरन्स. आणि मग गांधीजींनी सहज महादेवभाई देसाईंना विचारलं, आपल्या सेक्रेटरीला, अरे माधव, हे एवढं सामान कशाला घेतलंय. बापूजी, इंग्लंडमध्ये थंडी फार असते, हाडं गोठवणारी थंडी, तुमची प्रकृती अशक्त, त्यामुळे हे जरा गरम गरम असे शाली बिली सगळं घेतलंय, रेनकोट वगैरे सगळं घेतलंय, गरम कोट बीट सगळं घेतलंय. अरे मी गरिबांचा प्रतिनिधी, कळलं का. आणि एवढं कशाला पाहिजे, हे सगळं सामान माघारी पाठव, गरजेपुरतं ठेव. मग त्यांनी नाईला तर पुढच्या बंदरावर ते सगळं सामान भारतामध्ये पाठवून दिलं, थोडंसं ठेवून घेतलं. तर थोडंसं ठेवलं, त्याच्यामध्ये एक शाल होती, ती काश्मीरी शाल एका माणसाने दिलेली, बापूजींना थंडी वाजू नये म्हणून. कसली भारी असेल विणलेली वगैरे. बापूजींच्या लक्षात आलं ही शाल पाठवायची राहिली माघारी. बापूजी म्हणाले, अरे महादेव, ही शाल का नाही पाठवली. बापूजी चुकून राहिली, बाकीचं सामान गेलं, पण तेवढी शाल राहिली. बर, बापूजी अस्वस्थ झाले. मी गरिबांचा प्रतिनिधी, आणि कशाला एवढी शाल, उंची. त्या बोटीवर 500-600 माणसं होती. किती माणसं होती? 500-600. पुरुष होते, स्त्रिया होत्या, तरुण होते, लहान मुलं होती, त्याची मोजकी होती. आणि मग गांधीजींनी म्हणाले की ही शालीचा लिलाव करून टाकू, लिलाव आपल्याला नको. आणि त्या बोटीवर 500-600 माणसं, पण सगळे लोक गांधीजींना ओळखत होते. एखादी बाई आपल्या कळीवर एखादं मुलगा घ्यायची, म्हणायची, हे बघ बापूजी, बापूजी महात्मा आहेत, पाया पड, पाया पड. ते बोलग हात जोडायचा. महात्मा म्हणजे फार मोठा माणूस, आपल्या देशाचा पुढारी, स्वातंत्र्यासाठी लढतोय, एवढा एवढा पंचा लावलेला, गरिबीत राहतायत, कमरेला टिकटिक करणारा घड्याळ, डोळ्याला चष्मा, पायात साध्या वाहना, असा मनुष्य महात्मा. आपल्याला दर्शन झालं याचाच आनंद. गांधीजीने मग तो महादेवला सांगितलं, तो लिलाव करून टाक. आता त्या शालीची त्यावेळी किंमत होती 700 रुपये, काश्मीरी शाल. आता गांधीजींची ती शाल गांधीजींच्या हस्ते मिळणार. मग तिथं बोली बोलतात. बोली माहिती आहे का तुम्हाला? 1 वार 700, 2 वार 700, पुढचा म्हणतो 900ला मी घेतो, तिसरा म्हणतो 1000, दुसरा म्हणतो 1200 वगैरे वगैरे. 700 रुपयाची शाल बोली बोलता बोलता सर 7,000 रुपयाला गेली. शेवटची बोली एका शीख माणसाने घेतली, तरुणाने. चढ विचारला, 700 रुपयाची शाल 7,000 रुपयाला घेतली.
म्हणला बापूजींच्या शुभ हस्ते पवित्र हस्ते मिळायची, कळलं का? म्हणून त्याला मोल नसतो. आणि त्यांनी 7,000 रुपयाला ती शाल घेतली. हे पैसे गांधीजींनी स्वतः ठेवले का? खिसात नाही तर ठेवणार कुठं? ते पैसे हरिजन सेवक फंडाला देऊन टाकले. हरिजनांचा उद्धार झाला पाहिजे, गरिबांचा उद्धार झाला पाहिजे, ते पैसे देऊन टाकले. गांधीजींना इतकी पत्र यायची असं म्हणतात, त्यांच्या एवढा पत्रव्यवहार जगात कोणाचा नव्हता. अहो साधं इंग्लंडवरून अमेरिकेचं कुठलंही पत्र यायचं, काय पत्रावर नाव? M.K. गांधी इंडिया. M.K. म्हणजे मोहन करमचंद गांधी इंडिया. एवढ्यावर पत्र मिळायचं. साबरमती आश्रमात जायचं, मला पत्र पाहायला बरं उद्या. DM गरुड पुणे, दिलीप मानसिंग गरुड, DM गरुड पुणे. मला पत्र मिळेल काय? मी महात्मा आहे काय? माझं तेवढं कर्तृत्व आहे काय? गांधी ते गांधी असतात, कळलं? अशी पत्र यायची. आणि गांधीजी त्या बोटीला डेक असतो वर, डेक इथं कसं टेरेस आहे, टेरेस तसं बोटीला टेरेस असतो वर. तो कॅप्टन काय म्हणाला, कप्तान बापूजी तुम्ही एवढे मोठे देश सेवा करता, तुम्हाला काही सुविधा देऊ का? ते म्हणजे नको, इतर प्रवाशांसारखा मी येईल. नाही म्हणजे डेकवर तुम्हाला जायचं असलं काय लिहायचं वगैरे तर जाऊ शकतो. ते म्हणजे ठीक आहे. मग ती जिना चढून डेकवर जायचे, तिथं टेबल खुर्च्या असायच्या. बापूजी लिहायची, पत्र व्यवहाराची उत्तरं द्यायची, उजव्या हाताने लिहायचे आणि हात दमून जायचा. मग डाव्या हाताने पण लिहायचे. आपल्याला येत नाही तसं. उजव्या हाताची सवय असेल तर उजव्या हाताने अक्षर चांगलं येतं, आणि डाव्या हाताने लिहिलं तर कानडी नाही तर उर्दू येतं. बरोबर आहे का? बापूजी दोन्ही हाताने तितकं चांगलं अक्षर काढायचे. त्याला महाभारतामध्ये एक उपमा दिली, सव्यसाची. सव्यसाची म्हणजे अर्जुन उजव्या हाताने बाण चालवायचा, डाव्या हाताने बाण चालवायचा, बरोबर अचूक. गांधीजी सव्यसाची होते, पत्रव्यवहार करायचे. एकदा त्या बोटीमध्ये त्यावेळेस 2 इंग्रज माणसं होती. किती इंग्रज माणसं? किती होती? 2. गोरी पान उंच, गोरी तिप्पट इंग्रज माणसं पाहिले का तुम्ही? इंग्लंडचे खेळाडू पाहिले का क्रिकेटचे? कसे गोरे पान छान असतात सफरचंदासारखे, हे पण तसेच होते. त्यातल्या एकाचं नाव होतं चार्लस लॉन्गफेलो. काय नाव होतं? पाठ करून ठेवा. घरी आईने विचारलं काय नाव सांगितलं त्या बाबाचं? इकडं खाजवाल, तिकडं खाजवाल, पोट खाजवाल, तसं नको. काय नाव सांगितलं? चार्लस लॉन्गफेलो. त्याला फार गांधीजींचा राग यायचा. काय पंचा घातला एवढसा, मांड्या उघड्या, हसले तर तोंडात जात नाही, गड्याळ घालतात मनगटाव, हे कुठं बांधले कमरेला, डोक्यावर काय चकोट केलाय नुसता, आणि सगळं म्हणतात महात्मा महात्मा, पाया पडतात. काय इंडियन लोक, त्याला फार राग यायचा. एक पुढाऱ्याला एवढा मान द्यायचा आहे. तो पण डेकवर गेला बरं का, बाजूच्या टेबलवर बसला. टेबल पुढे घेतलं, खुर्चीवर बसला, 2 कागद घेतले, टाचणी लावली. काय लावली तर दोन्ही कागदावर टाचणी. पेन काढला आणि पेनवरून लिहिलं त्या कागदावर. काय लिहिलं? भगवद्गीता लिहिली काय? श्लोक लिहिले काय? प्रार्थना लिहिली काय? त्यांनी गांधीजींना शिव्या दिल्या. त्या शिव्या, अपशब्द, डॉंकी, मंकी, युजलेस, ब्लडी, ब्लास्टो, बापरे, शिव्या दिल्या. पाठपूर 2 पानं. अहो आपल्याला पण एवढे शिव्या आठवत नाही, नंतर प्रॅक्टिस करा, आता नको बाबा, मला भीती वाटते. एवढे क्षण खाली सही ठोकली. कोणी सही ठोकली? नाव सांगा. असं होते बघा. चार्लस शॉर्ट फेलो नाही, लॉंग फेलो. राहील लक्षात. आणि गांधीजी तिकडे बसले होते खुर्चीवर, समोर टेबल. राग आला. आधीच गोरापान, लाल बुंदो, आता तो काश्मीरच्या सफरचंदासारखा लाल बुंदो गेला. दान दान दान. ते दोन्ही कागद टाके लावलेले. राहणार आपल्या जागेवर बसलं. गांधीजींना वाटलं काही निवेदन दिलं असेल, याला काय म्हणायचं असेल. अनेक लोक आपलं म्हणणं गांधीजींना द्यायचे ना. त्याने घेतलं, वाचलं, तो सगळ्या शिव्या. म्हणजे याची माझी ओळख नाही, मला याचं नाव माहिती नाही, आणि आता कसा कसा शिव्या देतो. पण पुढचं पण उघडलं, शिव्या. मागचं शिव्या शिव्या. काय करावं. पण गांधीजी संत प्रवृत्तीचे होते, ज्याला स्थितप्रज्ञ म्हणतात भगवद्गीतेमध्ये. विनोबाने असं म्हटलंय की स्थितप्रज्ञ होणं हे अत्यंत अवघड गोष्ट आहे, पण मी माझ्या डोळ्यांनी स्थितप्रज्ञाच्या जवळ पोहोचलेला मनुष्य पाहिला, तो म्हणजे महात्मा गांधी. त्याच्या जवळ ते शांत राहिले. त्यांनी काय केलं? त्यांनी ती टाचणी काढून घेतली. तिथं पंचा होता ना, त्याला अशी लावली पंचाला टाचणी. तुम्ही नाही का पिना पिना असले की त्या ह्याला हाताच्या बांगड्याला लावता पिना, परत उपयोग पडतो त्याचा, तसं टाचणी इथं लावली. त्या कागदाचा चोळामोळा बोळा केला. शिव्याच त्या. समुद्रात बोट चालली होती, त्या पाण्यात टाकून दिला, आणि लाटांच्या बरोबर त्या कागद, त्या शिव्या, त्या अपशब्द हळूहळू दूर जायला लागले.
बोट पुढं पुढं जायला लागले. गांधीजींनी त्या चार्लस लॉंग फेलोकडे पाहिलं आणि म्हणाले थँक्यू बरं का, थँक्यू थँक्यू. त्यांनी दिल्या शिव्या आणि हे म्हणतात थँक्यू बरं का, थँक्यू. शिव्या दिलं थँक्यू म्हणतात का? जेवण दिलं तर थँक्यू म्हणतात. त्याला काय कळलं ना, अरे पण यांना काही इंग्रजी कळत नाही का काय? शिवाय दिलं तर हे म्हणतात थँक्यू. बहुतेक इंग्रजी कच्चं असावं असं त्याला वाटलं. पण गांधीजींचं इंग्रजी फार फार चांगलं होतं. इंग्लंडमधलीच माणसं त्यांना विचारायची तुम्ही एवढं चांगलं इंग्रजी कसं काय बोलता? ते म्हणाले माय फ्रेंड आय स्पीक इंग्लिश व्हेरी वेल बिकॉज आय नो इट. माझ्या मित्रा मला इंग्रजी चांगलं समजतं कारण मला ते माहिती आहे. त्याला वाटलं इंग्रजीच कळलं नाही. त्याने आता किती कागद घेतले सर? 3. त्याला परत टाचणी लावली. लाल बंद झाला, त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला, टेबल फार ओढून घेतलं, पेन काढला आणि खसा 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 लिहिल्या. काय भगवद्गीता लिहिली? काय लिहिलं आता? राग आल्यावर भगवद्गीता लिहितात का? काय लिहिलं असेल त्यांनी? तसेच आपण शब्द लिहिले. 5 फूट 3 बारं पानं आणि खाली सही ठोकली आणि गेला ताड 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 आणि आपल्या जागेवर येऊन बसला. गांधीजींना वाटलं याच्यात काही फरक पडला असेल, काही वेगळं लिहिलं असेल, काही सद्बुद्धी सुचली असेल. वाचायला गेले सगळ्या शिव्या. म्हणजे काय करावं माणसाने, ह्याची ओळख नाही, पाळख नाही, ह्याचं नाव माहिती नाही, बांधाला बांध नाही, देणं घेणं नाही, आर्थिक देव घेणं नाही, हाचकाचा का तर शिव्या का देते. पण ते शांत प्रवृत्तीचे होते. पुन्हा ती टाचणी काढली, इथं लावली, कागदाचा बोळा केला, पाण्यामध्ये टाकून दिला, लाटांबरोबर ते कागद वाहत चालले. गांधीजी परत नम्रपणे म्हणाले थँक्यू बरं का, थँक्यू थँक्यू थँक्यू. आपला चिडला, आपला भडकला, आपला लाल बंद झाला, ताड 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 गांधीजींच्या जवळ आला. म्हणाले अहो महाशय मिस्टर, मी तुम्हाला शिव्या दिल्यात शिव्या. इंग्लिशमध्ये बोलणं चाललं होतं बरं का. मी तुम्हाला शिव्या दिल्यात शिव्या. गांधीजी शांत प्रवृत्तीचे. ते म्हणजे पण मी कुठं घेतलं? मी कुठं घेतलं तुझ्या शिव्या? ते बघ तुझ्या शिव्या समुद्रात वाहत चालल्या. मग थँक्यू कशाबद्दल म्हणता? त्याने या 2 टाचण्या काढल्या, त्या 2 टाचण्यांबद्दल थँक्यू. तुम्ही गोष्ट ऐकून घेतलं म्हणून तुम्हाला मी थँक्यू. आता जेवणाला सुट्टी देतील, मिळाला वेळ तर बोलेल, नाही तर पुण्याला धन्यवाद.